हरी हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख जादेवो सागरी सुख जादेवो सागरी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख जादेवो सागरी सुख जादेवो सागरी विठ्ठली आवडी मनोन विठ्ठली आवडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोन विठ्ठली आवडी मनोन विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा हे सर्व सुखाच्या गर्भावर कुमादेवी बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाच्या गर्भावर कुमादेवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम
हरे 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 हरे। हे श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा। इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी। हृदयाची कांदा काय मागा, हृदयाची कांदा काय मागा, हृदयाची कांदा काय भीक मागा, हृदयाची कांदा काय मागा। मनाची आजोगी सुधे पावे, मनाची आरोग्य सिद्धी पावी, मनाची आरोग्य सिद्धी पावी। कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला। कायवानो गेला सांगा जोजी, कायवानो त्याला सांगा जोजी, कायवानो त्याला सांगा जोजी। हे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो। आता उतरलो गुरु कृपे, उतरलो गुरु कृपे, आता उतरलो गुरु कृपे। गुरु सारिखा पाठी राखा, गुरु सारिखा पाठी राखा, गुरु सारिखा पाठी राखा, गुरु सारिखा पाठी राखा। इतराच्या लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी। गोपाल कुमार, गोपाल कुमार, कुमार कुमार कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी। श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा। श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा। श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा। इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी। श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा। इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी। श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा। श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा। इतरांचा लेखा कोण करी,
इतरांचा लेखा कोण करी त्रिभुतारी का असा पाठीला त्रिभुतारी का असा पाठीला का इतरांचा लेखा कोण करी इतरा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी त्रिभुतारी का असा पाठीला त्रिभुतारी का असा पाठीला थोडं गेन वाढ शिट्टी नसला मारे तर हरे हरे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी झोपणी बैसला काय वाणू गेला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी विठोबा रखुमार 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 जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग मागील महाविष्णू भगवान ज्ञानोबा आहे
यांचा 4 चरणांचा आणि श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करून सांगणारा, श्री गुरूंची कृपा वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, करी दंडवत, करी दंडवत, विश्रांती पावल सांभाळावत, विश्रांती पावल सांभाळावत, वाढले अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख, प्रेम सुख. वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. माझी रंगाची वीणा, माझी रंगाची वीणा, करजोडीतो कधी काळी आवाज असा भेदभावी. माझी रंगाची वीणा, माझी रंगाची वीणा, करजोडीतो कधी काळी आपणाचा भेदभावी. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. प्रस्तुत आज या ठिकाणी श्री इथं हल्लर होते, असू द्या असू द्या, सवय वाईट असते ना. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि सर्व त्यांनी असणारा जो देवतांचा परिवार आहे, या परिवाराच्या प्राणप्रतिष्ठे प्रित्यर्थ आणि हरिकीर्तनाची ही सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ही सेवा कारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तीपरायण श्री फुलवडे महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दुरात्वे महाराज आहेत, सर्व परिवार आहे. या सर्वांच्या सहकार्यातून संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सत्यराव देतच गरज वाटली तर मी त्याला हातच लावणार नाही. आता ते तोरण आहेत ना समोर, त्याच्यावर मला स्वामी महाराज दिसत नाही, म्हणून फक्त थोडीशी तोरण वरती करा. आज दिव्य असणारी पर्वणी आहे. गुप्त नवरात्रींचा हा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये आणि श्री स्वामी महाराजांच्या प्राण प्रतिष्ठेचा हा सोहळा आपण सर्वजण संपन्न करतो आहोत. माऊली अभंगाच्या माध्यमातून श्री गुरूंचं महात्म्य सांगतात. काय सांगतात महाराज? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. लेखा करणे म्हणजे मोजणे, मोजदात करणे. श्री गुरु सारखे जर आपली पाठराखण करणारे असतील तर बाकीच्यांना काय त्याने विचारपूस करायची आहे, हा त्यातला भाव आहे. म्हणजे इतरांची अपेक्षा करण्याची काय आवश्यकता नाही. श्री गुरु समर्थ आहे.
जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी विठोबा गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय 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 जय गोपाल कुमारी श्री गुरूंसारखे पाठीराखण करणारे असताना इतरांकडे त्यांनी पाहण्याची आवश्यकता काही पडत नाही. त्याच्याकरिता माऊली दृष्टांत देतात. राजयाची कांता काय भीक मागे मनाचे या जोगे सिद्धी पावे. कांता शब्दाचा अर्थ होतो पत्नी. राजाची पत्नी, तिला इतरांसमोर भीक मागायची काय गरज पडेल? राजयाची कांता प्रश्न विचारला, काय भीक मागे? भीक मागेल काय? काय भीक मागे? मग काय होईल? मनाची या जोगे सिद्धी पावे. तिच्या मनाप्रमाणे त्याने महाराज जे तिला हवंय ते सहज राजाकडून तिला प्राप्त होईल. किंवा अजून दृष्टांत देतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. तरू शब्दाचा अर्थ होतो झाड किंवा वृक्ष, आणि तळवटी म्हणजे झाडाखाली. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, जो कोणी कल्पवृक्षाच्या खाली बसला. काय वाणू गेला सांगा जो जी. वाणने म्हणजे मागणे, मागणी करणे. तो काय कोणाकडे मागायला जाण्याची आवश्यकता आहे का? त्याला कोणाकडे काहीच मागायला जाण्याची आवश्यकता नाही. काय वाणू गेला, तो कुठे मागण्याकरिता गेला असं तुम्हाला पाहायला मिळालं का? म्हटले नाही. काय वाणू गेला सांगा जो जे. म्हणून श्रीगुरु असे समर्थ आहेत की ते साधकावर कृपा करतात आणि कृपा करून त्याचा संसार आणि परमार्थ दोन्ही गोष्टी त्यांनी पूर्ण करून टाकतात. भोगस्य मोक्षस्य करस्य एवं, म्हणून त्यांनी भोग आणि मोक्ष दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने त्याला प्राप्त करून देतात. म्हणून त्या श्री गुरूंच्या कृपेने त्यांनी महाराज जीव उतरून जाऊ शकतो. म्हणून स्वतःच उदाहरण ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरूंच्या कृपेने मी आता उद्धरून गेलेलो आहे. म्हणजे काय कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, हा त्यातला दिव्य भाव आहे. म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. प्रत्येक अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुवपद असतं. मग तुम्ही पहिल्याच चरणाला ध्रुवपद का म्हणता त्याचं कारण सांगतो. ध्रुवपद म्हणजे काय हो? संपूर्ण अभंग ज्याच्या भोवती फिरत असतो त्याला ध्रुवपद असं म्हणतात. पण अभंगामध्ये असणारा सारभूत अर्थ, सारभूत असणारा जो भाग आहे तो ध्रुवपदात सांगितला जात असतो. म्हणून अशा पद्धतीनं ध्रुवपद कशाला म्हणावं हे पण अभंगात चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून यातलं पहिलं जे चरण आहे आणि तेच चरण त्यांनी बऱ्याच ठिकाणी ध्रुवपद म्हणून म्हटलं जातं, पण आपण या ठिकाणी त्यालाच ध्रुवपद म्हणून चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. अभंगावर चिंतन करण्या इतका वेळ त्यांनी शिल्लक नाही. खरं तर 10:30 ते 12:30 कीर्तन आपल्याला करायचं होतं, पण प्राणप्रतिष्ठा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही 10:30 5 मिनिटं कमी असताना इथं आलो होतो, पण तरी सुद्धा सगळे कार्यक्रम त्यांनी सुरू आहेत. म्हणून त्यांनी थोडासा वेळ होत असतो. नैमित्तिक कार्यक्रमामध्ये ठरलेल्या वेळेच्या मागे पुढे होण्याची दाट शक्यता असते. म्हणून जरी त्यांनी मागे पुढे झालं असलं तरी सुद्धा आपण 12:30च्या दरम्यान थांबण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आता 12 वाजले, अर्धा तास आपण त्यांनी चिंतन करूया आणि याच ठिकाणी थांबूया. माझं म्हणणं काहीच नाही, मी 1:30 वाजेपर्यंत पण कीर्तन करीन, पण तुम्ही 1:30 वाजेपर्यंत माझ्याकडे कसे पाहाल हे आताच मला सांगता यायचं नाही. लोकांचे चेहरे बदलून जातात. मग आता जेवढे टवटवीत आहेत तेवढे त्यांनी थोडा उशीर व्हायला लागला की मग त्यांचे चेहरेच बोलायला सुरुवात करतात. तोंडाने बोलायची गरजच पडत नाही. मग ते आपल्याकडे असे किलकिला डोळ्याने पाहतात, जसं काय कीर्तनकार फार अत्याचार करतोय असं त्यांना वाटतं. मग वेळ 5-10 मिनिटं जास्त झाली की घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. म्हणून अपवाद आपल्या अंगावर घेण्यापेक्षा वेळेत थांबलेलं चांगलं. म्हणून त्यांनी वेळेची मर्यादा पाहून थांबण्याचा निश्चित प्रयत्न करतो. तुम्ही जर रंगलात, तुमचे चेहरे जर त्यांनी अजून सांगा असं म्हणण्यासारखे असले तर मग 2ही वाजतील, सांगता येत नाही काही. तर तुमच्या चेहऱ्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. असं याच्यानंतर आपल्याला प्रसादही घ्यायचा असेल म्हणून त्यांनी सेवा आपण वेळेत अशा पद्धतीने आटोपणार आहोत. या नांदूर खंदरमाळ या परिसरामध्ये श्री स्वामी महाराजांचं असणारे हे त्यांनी मंदिर अतिशय सुंदर तयार झालेलं आहे. इथे त्यांनी प्रतिमा स्थापन झालेल्या आहेत. त्याची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे. महाराज ही सगळी मंडळी अट्टहास करतात. त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, स्वतःच्या देहाची पर्वा नाही, स्वतःच्या संसाराची पर्वा नाही, स्वतःच्या प्रपंचाची पर्वा नाही, स्वतःचा कोणत्याच प्रकारचा विचार न करता फक्त धर्मकार्य करायचं आहे आणि समाजाची सेवा करायची, समाजापर्यंत हे परमार्थ तत्व नेऊन पोहोचवायचं, एवढाच त्यांचा उद्देश आहे. आणि या उद्देशानं त्यांनी महाराज सगळ्यांना एकत्र करून, सगळ्यांच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने अट्टहास करून, सगळ्यांना संगनमताने त्यांनी घेऊन हे कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न करतात. आदरणीय श्री कुलवडी महाराजांनी
आणि 2-3 ठिकाणी आता सध्या मठ स्थापन झालेले आहेत. म्हणजे त्यांनी ते राहतात ओझरला, तिथे त्यांनी आहे मंदिर श्री स्वामी महाराजांचं. त्यानंतर त्यांनी उदापूरला स्वामी महाराजांचं मंदिर आहे. आणि आता हे तिसरं असणारं स्थान आहे. कोठ्याला एक त्यांनी स्थान आहे. असे 4 स्थानं स्वामी महाराजांच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. जणू काय त्यांना स्वामी महाराजांनी तेवढ्याच कामाकरिता जन्म दिलेला आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या हाताने ते कार्य घडत आहेत. आम्ही कायमस्वरूपी विसावा घेण्याकरिता जात असतो. म्हणजे कुसूरला आदरणीय श्री दुराफे महाराज आमच्या सगळ्यांचे दादा आहेत ते, म्हणून अशा पद्धतीने त्यांनी सुंदर मंदिर तिथं तयार केलेलं आहे. त्याला नाव पण विसावा दिलेलं आहे. विश्रांती ही त्यांनी स्वामी महाराजांच्या श्रीगुरूंच्या चरणी प्राप्त होऊ शकते. देवाला सुद्धा संतांकडे विश्रांती घेण्याकरिता यावंसं वाटतं. नामामने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठं? ज्ञानोबरायांच्या जवळ. म्हणजे ज्ञानोबराय श्रीगुरूच आहेत ना महाराज, म्हणून गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन असं आपण म्हणतो की नाही. म्हणून त्यांनी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा असं त्यांनी प्रमाणे आपण पाहत असतो. म्हणून श्रीगुरु हे अतिशय महत्वाचे आहेत महाराज. म्हणून जाणत्या माणसानं काय करावं, जर परमार्थ साधायचा असेल, जर त्याला त्यांनी पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याला त्यांनी मनुष्य जन्माची इति कर्तव्यता करायची असेल, त्याला मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत जायचं असेल, तर त्यानं काय करावं. म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. सिंचन करणे म्हणजे पाणी घालणे. जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की पानं, फुलं, फांद्या, फळं हे सगळे आपोआपच बहरून येतात. मग चांगले फळं यावेत म्हणून फळाला पाणी घालायचं असं कोणी पाहिलं का? किंवा चांगले फुलं यावेत म्हणून कळ्यांनाच पाणी घातलं वरतून येऊन असं होत नाही. ते मुळाला पाणी घातलं की आपोआपच त्यांनी पानं, फुलं, फळं हे त्यांनी बहरून येत असतात. तसं त्यांनी श्रीगुरूंची सेवा केली की सगळ्या देवदेवतांची सेवा त्यांनी घडत असते. म्हणून त्यांनी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून खरा देव जर त्यांनी कोण असेल तर श्रीगुरु आपले खरे देव आहेत. हा महत्वाचा विचार आपण रोज म्हणतो. गुरु गीतेतलं त्यांनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं त्यांनी रोज लोक म्हणतात. हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात मानणं वेगळं. हे मानलं पाहिजे. म्हणून त्यांनी श्रीगुरु आहेत आणि त्यांची आपल्या सर्वांवर कृपा आहे. ती कृपा करता सर्वांना त्यांनी महाराज सावरून घेतात, सन्मार्गावर आणतात आणि शेवटी त्यांनी आपल्यासारखं करून घेतात. हा त्यांचा दिव्य असणारा भाव आहे. म्हणून साधू संत सुद्धा त्यांनी महाराज वर्णन करताना संतांच्या समोर म्हणतात कृपा करा, शेवटी कृपा करा आणि सांभाळून घ्या. म्हणून श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. दौडली हे काया कृपेच्या वरसे नवे अनारसे उद्धरिलो. हे सगळी प्रमाणे तीच सांगणारे आहेत. हे संत आपल्या जीवनामध्ये त्यांनी कृपा प्राप्त करून देतात आणि त्यांच्या कृपेने जीवन त्यांनी कृतार्थ होत असतं. आपण या ठिकाणी स्थापना करतो आहोत श्री स्वामी महाराजांची. म्हणून स्वामी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्यांनी आज तर आमच्या पाठीशी पण आहेत आणि समोर पण आहेत महाराज. म्हणून त्यांनी समोर पण तेच मला दिसत आहेत आणि मागे वळून पाहिलं तरी तेच दिसत आहेत, इकडून पाहिलं तरी तेच दिसत आहेत. सगळ्या ठिकाणी आता तेच आहेत महाराज. पण अशा पद्धतीने ते सर्वांना सांभाळण्याकरिता विराजमान आहेत. कोणीतरी म्हणलं ते ज्या ठिकाणावर त्यांनी बसतात तिथून त्यांनी 500 किलोमीटर अंतरावर पाहू शकतात असं तो माणूस मला म्हणला. मला त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर थोडं हसू आलं. का बरं हसू आलं तुम्हाला महाराज? तुम्हाला महाराजांचं सामर्थ्य मान्य नाही का? हसू ऐकण्याचं कारण एवढंच आहे, अरे तू फक्त 500 किलोमीटर म्हणतो. ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि तू त्यांना फक्त 500 किलोमीटर पर्यंतच मोजतोस. वेड्या, अरे ते संपूर्ण ब्रह्मांडाचे धनी आहेत. ते त्यांनी काय करू शकत नाही. सगळ्या ब्रह्मांडांची उलथापालथ करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मग ते इथून एवढं पाहतात हे म्हणण्याचं काही तात्पर्य का? ते सगळ्या ब्रह्मांडांकडे पाहतात. ब्रह्मांडातल्या त्यांनी मला चराचराकडे पाहतात, त्याच्यामध्ये सगळ्या घडामोडींकडे पाहतात. त्यांच्यापासून काहीच लपत नाही महाराज. म्हणून त्यांनी मला सर्व गोष्टी त्यांना कळत असतात. हा भाव आपल्या अंतःकरणात त्यांनी असावा. मी काय बोलतोय आणि कोणता विचार करून बोलतोय हे पण त्यांना कळत आहे. तुम्ही काय ऐकत आहात आणि ऐकताना मनात काय विचार करत आहात ते पण त्यांना कळतात. त्यांच्यापासून काय लपलं जातं महाराज? त्यांच्यापासून काहीच लपत नाही. म्हणून ते सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिमान आहेत आणि म्हणून त्यांनी महाराज जीवाचा उद्धार करणारे आहेत. कसं त्यांचं प्राकट्य झालं असेल असा जर तुम्ही विचार करत असाल तर ते प्रत्यक्ष दत्तात्रय भगवान आहेत. प्रत्यक्ष दत्तात्रय महाराज स्वामी महाराजांच्या रूपानं प्रगट आहेत. दत्तात्रय भगवान अनेक ठिकाणी लीला करतात आणि त्यांची ती जी लीला आहे
ते अतिशय त्यांनी विलक्षण आहे महाराज. खरं तर ते स्मर्तुगामी आहे. स्मर्तुगामी म्हणजे काय? स्मरण केल्याबरोबर प्रगट होणारे आहे स्मर्तुगामी. त्यांचं स्मरण केलं की त्यांनी प्रत्यक्ष प्रगट व्हावं, हा त्यांचा दिव्य असणारा भाव आहे. आपल्याला दत्त जन्माची कथा माहिती आहे, म्हणून त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला आपण दत्त जन्माची कथा त्यांनी ऐकतो बऱ्याच वेळेला कीर्तनामधून. पण अनुसूयेची परीक्षा घेण्याकरिता आलेले जे 3 देव आहेत ती पण त्यांची लीलाच आहे महाराज. पण जगाच्या समोर विशेष कार्य करायचे म्हणून 3 देव अशा पद्धतीने एकत्र आले. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले. नाथ महाराजांनी गोड वर्णन केलं. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नाथ महाराज त्याचं तोंड भरून वर्णन करून सांगतात, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण हे 3 असणारे गुण एकत्र आले आणि त्यांना दत्त असं नाव अशा पद्धतीने प्राप्त झालं. म्हणजे 3 गुण म्हणजे काय असं आहे, रजगुण हा त्याग्नी महाराज निर्माण करणारा असतो, सत्वगुण हा त्याग्नी पालन करणारा असतो आणि तमोगुण हा त्याग्नी संहारक गुण असतो. हे 3 गुण आहेत महाराज. म्हणून त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश, जसं पाश्चात्य लोक देवाला गॉड म्हणतात, GOD गॉड असं त्यांनी गॉड शब्दाचं स्पेलिंग आहे. त्याच्यामध्ये 3 अर्थ त्यांनी दडलेले आहेत. जी म्हणजे जनरेटर, म्हणजे गॉड मधलं त्यांनी जी. O म्हणजे ऑपरेटर आणि D म्हणजे डिस्ट्रॉयर, म्हणजे त्यांनी मला संपवून टाकणार. डिझर्वर असं पण म्हणतात, डिस्ट्रॉयर असं पण त्यांनी म्हणतात. म्हणून त्यांनी घालवणारा 3 गोष्टी आहेत महाराज. म्हणजे एक त्यांनी उत्पन्न करतो, एक त्यांनी सांभाळ करतो आणि एक संहार करतो. आणि 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे घडलंच पाहिजे. म्हणून ते भगवंताने घडून आणलेलं चक्र आहे महाराज. हे चक्र अविरतपणे अशा पद्धतीने फिरत असतं. ही जी सृष्टी आहे ही प्रवाह रूपानं अनादी आहे. हे जुनं त्यांनी जातं, नवीन तयार होतं. तेच त्यांनी मग प्रत्यक्ष प्रतिदिन ज्ञानोबाने सांगितलं, उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे सारखं भ्रमण त्यांनी सुरूच आहे महाराज. पण अशा पद्धतीने हे घटनाचक्र सुरू आहे आणि ते घटनाचक्र त्यांनी मला चालवणारा जर कोण असेल तर ते परमतत्व आहे. आणि ते परमतत्व त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश 3 रूपात प्रगट होतं. मग हे 3 रूप वेगवेगळे त्यांनी आहेत, वेगवेगळ्या स्थानावर राहतात. ब्रह्मदेव सत्यलोकात राहतात, भगवान विष्णू त्यांनी वैकुंठात राहतात, भगवान रुद्र त्यांनी कैलासात त्यांनी राहतात. मग 3 ठिकाणी राहणारे 3 देव आहेत. मग तिघांची कृपा एकत्र प्राप्त करण्याकरिता काय केलं पाहिजे? मग त्यांनीच विचार केला आपणच एकत्र आलं पाहिजे. म्हणून त्याने विचार करून अशा पद्धतीने एकत्र आले आणि दत्तात्रय रूपाने त्यांनी प्रगट झाले. मग दत्तात्रयाने अनेक प्रकारची लीला केली. मेरू पर्वतावर त्यांनी बसले. पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला, तेने सांडेली माया, तेजेली कंठा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारे. अशी त्यांची अवस्था. आपल्यापासून दत्तस्थान जवळ आहे ना, एकमुखी दत्त कुठे? अकलापूरला. दत्तस्थान त्यांनी जवळ आहे महाराज. म्हणून एकमुखी पण दत्त आहे, त्रिमुखी पण दत्त आहे. असे त्यांनी महाराज दत्तात्रय भगवान मेरू पर्वतावर त्यांनी राहिले. मच्छंद्रनाथांना भेटले आणि मच्छंद्रनाथांना विद्या प्राप्त करून दिली दत्तात्रयाने. आदिनाथांना उपदेश केलेपर्यंत ठीक आहे, पण बाकीच्या सगळ्या विद्या जर कोणी दिल्या असतील दत्तात्रय भगवंतांनी दिल्या. असंही कार्य दत्तात्रय भगवंतांना केलं. तेच दत्तात्रय भगवान आणि त्यांनी पिठापूर कुरवपूर हे त्यांचं त्यांनी कर्मभूमी अशा पद्धतीने झाली. श्रीपाद शिवल्लभांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. तिकडे प्रगट झाले. दिव्य असणारं कार्य त्यांनी केलं. त्यांचं कार्य त्यांनी पूर्ण करून पुन्हा त्यांनी नवीन अवतार घेतला. तो म्हणजे त्यांनी कारंजा क्षेत्रामध्ये आणि नरसिंह सरस्वती महाराजांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. जन्मस्थान कारंजा क्षेत्र आहे आणि दिव्य असणारं कार्य करत करत त्यांनी गाणगापूर क्षेत्रापर्यंत त्यांनी गेले. यती रूप धारण केलं, संन्यास घेतला. आणि सरस्वती म्हणण्याचं तात्पर्य हे शंकराचार्यांची असणारी जी संन्यास परंपरा आहे, गिरी, पुरी, भारती, सरस्वती, वन, अरण्य, तीर्थ, सागर, पर्वत, आश्रम हे 10 प्रकारचे संन्यास आहेत. म्हणजे शंकराचार्य पद्धतीने अशा पद्धतीने संन्यास दीक्षा ग्रहण केली. कारंजा क्षेत्रात प्रगट झाले नरसिंह सरस्वती. म्हणून त्यांनी महाराज ते त्यांनी पुढे जाऊन संन्यासी झाले म्हणून त्यांना सरस्वती असं नाव त्यांनी प्राप्त झालं. आणि मग दत्तात्रय भगवान त्या रूपामध्ये अनेक प्रकारच्या लीला करत करत गाणगापूर क्षेत्रापर्यंत गेले. तिथं दिव्य असणारं कार्य केलं. निर्गुण पादुका आपल्या त्या ठिकाणी स्थापन केल्या आणि निर्गुण पादुका स्थापन करून कर्दळी वनात निघून गेले. आणि कर्दळी वनात जाऊन त्यांनी स्वरूप चिंतन करत शांत बसले होते. आणि त्यांच्या त्या चिंतनाच्या प्रभावानं त्यांना दिव्य असणारी समाधी प्राप्त झाली. त्यांच्या अंगावर त्यांनी महाराज अशा पद्धतीने वारुळ निर्माण झालं. 1 लाकूड तोड्या म्हणतात त्या कर्दळी वनामध्ये लाकडं तोडण्याकरिता गेला आणि तो गेलेला असताना त्याने झाडाची फांदी तोडली. कर्मधर्म संयोगाने ती फांदी त्या वारुळावर येऊन पडली. ती वारुळावर पडल्याबरोबर वारुळ त्यांनी बाजूला झालं आणि आतमध्ये प्रत्यक्ष त्यांनी स्वामी महाराज पाहायला भेटले. म्हणून त्यांनी दिव्य असणारं ते रूप त्यांचं पाहिलं. तो घाबरला घडीवर. पण त्यांनी सांगितलं घाबरू नकोस, ही माझीच लीला आहे. मग दिव्य रूप त्यांनी धारण करून त्याच्या समोर प्रगट झाले.
त्याला त्यांनी साक्षात्कार अशा पद्धतीने घडला आणि मग पुन्हा त्यांनी अशा पद्धतीने अक्कलकोट स्थानापर्यंत त्यांनी आले आणि पुन्हा भक्तांना त्यांनी सांभाळण्याकरिता तयार झाले महाराज. दिव्य असणारी ही त्यांची लीला, दिव्य असणारी हे त्यांचं चरित्र आहे महाराज. 2 ठिकाणी समाध्या अक्कलकोटमध्ये पाहायला मिळतात. लांबलचक चरित्र आहे, मला ते सगळं सांगायचं नाही. गावात एक समाधी आहे महाराज आणि बाहेर वटवृक्ष स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये त्यांनी 2 ठिकाणी पाहायला मिळतं. का बरं? भक्ताच्या त्यांनी प्रेमाकरता इथं थांबले तिथं पण थांबले, असं त्यांचा स्वभाव आहे. ते त्यांनी काही करू शकतात, त्यांना लीला करण्याची सवय आहे महाराज. असे आताही संत त्यांनी होतात. वास्कर फडावरती त्या महाराजांचं नाव आता मला, वास्कर महाराज मोठे त्यांनी सत्पुरुष होऊन गेले. दिंडीच्या वाटेनं त्यांनी म्हणजे पंढरपूरहून आळंदीला येत होते पांडुरंगाची पालखी घेऊन आणि ज्ञानोबरायांच्या भेटी करता, म्हणजे कार्तिकीच्या वेळेला. आणि रस्त्यात त्यांनी महाराज त्यांचं देहावसान झालं. लोकांमध्ये भांडणं पेटले. ते म्हणले ह्या जागेवर देहावसान झालं, इथंच समाधी करायची. आणि बाकीचं शिष्यमंडळ म्हणायचं आळंदीला घेऊन जायचं. आता भांडण उठल्यानंतर मग काय करायचं? त्यांच्या भांडणात हेच उठून बसले. उठून बसले, म्हणले भांडणं करू नका, मीच येतो आळंदीला, चला. मग आळंदीला गेले. म्हणून जिथं त्यांनी देहावसान झालं तर त्या गावात पण समाधी आहे आणि आळंदीत येऊन पण समाधी त्यांनी बांधली. महापुरुष काही करू शकतात. साखरे महाराजांच्या बाबतीत घडलेलं उदाहरण आहे मला. ते रस्त्यानं त्यांनी जात होते, त्यांचा शिष्य त्यांच्या बरोबर होता आणि चालता चालता त्यांनी शिष्यानं प्रश्न विचारला. म्हणले महाराज, मोठे मोठे महापुरुष असतात, ते समाधी कशी घेतात ते सांगा. आता साधक आश्रमात वळण्याचा रस्ता होता. रस्ता म्हणजे देऊकडे जाण्याचा रस्ता सोडून साधक आश्रमात वळायचं. त्या रस्त्याच्या तोंडालाच डाव्या हाताला त्यांनी त्याला म्हणले थांब, तुला दाखवतो संत महापुरुष समाधी कशी घेतात. थोडे जागांनी खरले वावरातली आणि मांडी घालून बसले. बसल्यानंतर डोळे बंद केले, समाधीच्या अवस्थेमध्ये त्यांनी बसले. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाली, याला वाटलं आता उठतील, मग उठतील. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो उभाच राहिला. अजून पण महाराज जागे होत नाही. मग लोक यायला जायला लागले. म्हणे काय झालं? मी महाराजांना प्रश्न विचारला समाधी कशी घेतात आणि ते म्हणले मी तुला दाखवतो समाधी कशी घेतात. आणि बसले त्यांनी रस्त्याच्या कडेला आणि अजून उठलेच नाही. तास 1.5 तास झाला. मग सहज हलवलं की शरीर असंच खाली पडलं. मग काय केलं त्यांनी? त्याने फक्त विचारलं कशी समाधी, घेऊनच दाखवलं डायरेक्ट. म्हणजे हे त्यांचं सामर्थ्य असतं. असे महापुरुष आजही जगामध्ये त्यांनी पाहायला मिळतात. म्हणून त्यांनी महाराज त्यांचं हे दिव्य असणारं चरित्र आहे, ते चरित्र करणारे हे चरित्र दोघांचंच असतं. एक देवाचं आणि दुसरं संतांचं. का बरं चरित्र त्याला म्हणावं? त्यांचं जे कार्य असतं की नाही, त्यांचं जे कर्म असतं की नाही, ते कर्म करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचा अभिमान नसतो. म्हणून त्यांचं चरित्र असतं. आपण बरेच कामं करतो, कामं त्यांनी केले. आपण त्यांनी मंदिर, आता तिकडे किती देवळं बांधायचं काम चालू आहे तुम्हाला माहित असेल कदाचित. संत पंढरीचं निर्माण यांना माहित असेल, चंदू महाराजांकडून तुम्हाला कळत असेल, चंदू महाराज माहित आहेत तुम्हाला. म्हणून त्यांनी एवढे देवळं बांधायचे. मग देऊळ बांधायच्या आधी काय मनामध्ये स्वार्थ आहे? देवळं बांधायचे. बरं, बांधून झाल्यानंतर फुगीरपणा तयार होतो, मी देवळं बांधले असं त्याने होण्याची दाट शक्यता आहे की नाही. मग आपलं चरित्र नाही, आपली जीवनी साधी सोपी, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून स्वार्थ नसावा आणि अभिमान नसावा. 2 गोष्टी रहित ज्याचं जीवन आहे त्याला चरित्र म्हणता येतं. म्हणून हे चरित्र करणारे महापुरुष आहेत. म्हणून दत्तात्रय भगवान प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या रूपानं विद्यमान आहेत. म्हणून 3 मूर्ती त्यांनी म्हणत त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. ते शक्ती संपन्न आहेत, म्हणून त्यांनी शक्ती स्वरूप आहेत. हा त्यांचा विशेष असणारा महिमा आहे. म्हणून ते त्यांनी जीवाचा उद्धार करतात. श्रीगुरु शब्दाचा अर्थ जर पाहायचा असेल तर विचारसागरामध्ये श्रीगुरु कसे असावेत याचं वर्णन करून सांगितलं. काय वर्णन आहे श्रीगुरूंविषयी? 3 गुण त्यांच्या ठिकाणी असावे. एक त्यांच्या ठिकाणी श्रोत्रियत्व असावं, दुसरी त्यांच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठा असावी आणि तिसरं त्यांच्या ठिकाणी कृपाळू तत्व असावं, ती कृपाळू असावेत. असे 3 गुण श्री गुरूंच्या जवळ त्यांनी असले पाहिजेत. श्रोत्रिय म्हणजे काय? श्रोत्रिय शब्दाचा अर्थ होतो ज्याने वेद, शास्त्र, पुराण या सगळ्या त्यांनी उपनिषद या सगळ्यांचं अध्ययन केलं, म्हणजे प्रस्थांतरही त्यांनी पाहिलेली आहे. वेदांत शास्त्रामध्ये प्रस्थांतरही असते, म्हणजे त्यांनी प्रस्थांतरही म्हणजे दश उपनिषदे, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे याला प्रस्थांतरे असं म्हणतात. की प्रस्थांतरही ज्याने पाहिलेले आहे त्याला श्रोत्रिय असं म्हणावं. बरं, ते पाहून त्याला अनुभव आलेला आहे. साधकावर कृपा करण्याकरिता स्वतःला पण अनुभव असला पाहिजे. एखाद्यावर अनुग्रह करायचं म्हणलं आपल्याकडे काही भांडवल असलं पाहिजे ना अनुग्रह करायला. निवड त्यांनी गबाळ वाढवीत राहायचं नुसतं. आलं की त्याला अनुग्रह, आलं की त्याला अनुग्रह. अरे तुझ्याकडे पण काहीतरी तपश्चर्या असू दे, मग अनुग्रह त्यांनी देता येईल. म्हणून त्यांनी अनुग्रह करणं त्याच्याकरिता ब्रह्मनिष्ठा असावी. आणि त्याचा पुढचा मुद्दा सांगतो, ते करण्याकरिता सुद्धा कृपाळुत्व असलं पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर कृपाळुत्व नसेल तर ते जीवाचा उद्धार कसा करतील? म्हणून जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य जर या जगामध्ये कोणात असेल तर ते फक्त श्रीगुरूंमध्ये आहे. म्हणून ते श्रीगुरु जर आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झाले फार भाग्यानं प्राप्त होतात. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, हे द्वंद्वाधिक दुराविले. म्हणून त्यांनी ऐसी वर्मे मजदावी नारायणा, अंतरीच्या पुन्हा प्रगटून ते भेटत नाहीत. बहु अवघड आहे संत भेटे,
परी जग जेठी करुणा केली. किंवा महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, माया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसे याने भेटत ते साधू, असे ते साधू कशाने भेटतील, ते सहजासहजी भेटत नाही. मग काय व्हावं लागेल, फार पुण्य उदयाला लावेल. महाराज म्हणतात पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आजी पिटले माझे कोडे, बहुता जन्मीचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. अशी स्थिती फार पुण्य जन्म जन्मांतराचा असावं लागेल. महाराज म्हणतात तिळ तिळ पुण्य साचा पडे, येतो बहुता जन्मी घडे, नाम तुझे वाचेशे आतुडे, समागम घडे संतांचा. तिळा तिळानं पुण्य जर साचलं तर संतांचा समागम घडत असतो. ते संत असे जीवनामध्ये येत नसतात, म्हणून ते त्यांनी भगवंताच्या कृपेने प्राप्त होतात. बिनु सतसंग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभन सोयी. रामाच्या कृपेशिवाय भगवंताच्या कृपेशिवाय ते संत भेटत नसतात. म्हणून असे असणारे संत जीवनामध्ये यावेत, आणि ते आल्यानंतर त्या संतांची कृपा आपल्यावरती व्हावी. कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना. म्हणून त्यांनी कल्प संपून जातील पण संतांची कृपा संपत नाही. अशी संतांची कृपा आपल्यावर त्यांनी होऊ शकते. त्या संतांची भेट झाल्यानंतर मग ते संत आपल्याला अशा पद्धतीने भेटावेत आणि त्या संतांची कृपा प्राप्त व्हावी. एकदा संतांची कृपा प्राप्त झाली की मग बाकीचं काहीच पाहण्याची आवश्यकता पडत नाही. बाकीच्या कोणाकडेच काही मागण्याची आवश्यकता पडत नाही. बाकीच्या कोणाकोणाचाच लेखाजोखा करण्याची आवश्यकता पडत नाही. मग श्रीगुरु त्यांनी आपल्या जीवनात यावेत. अशा समर्थ श्रीगुरू सारखा जर त्यांनी आपली पाठीराखण करणारा कोणी असला तर मग इतरांची त्यांनी महाराज मोजदाद करण्याची काय आवश्यकता आहे, ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. श्री गुरु सारी खा हसत पाठीराखा, श्री गुरु सारी खा हसत पाठीराखा, श्री गुरु सारी खा हसत पाठीराखा, श्री गुरु सारी खा हसत पाठीराखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारी खा हसत पाठीराखा, श्री गुरु सारी खा हसत पाठीराखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, गुरु सारी खा हसत पाठीराखा, श्री गुरु सारी खा हसत पाठीराखा. श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून श्री गुरु सारखा पाठीराखण करणारा जर त्यांनी महाराज कोणी असेल तर इतरांची मोजदाद करण्याची काय आवश्यकता आहे. महाराज हा सारखा शब्द घातला की नाही, श्री गुरु सारिखा. ही सारिखा सांगणं म्हणजे सामर्थ्य सांगणं आहे. काय सामर्थ्य आहे, हे कोण आहे श्री गुरु, म्हणजे ते प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहेत. कोण आहे श्री गुरु, ते प्रत्यक्ष विष्णू आहेत. कोण आहे श्री गुरु, ते प्रत्यक्ष भगवान शिव आहेत. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आहेत. म्हणून ते समर्थ आहेत, संपूर्ण जगताला निर्माण करणारे आहेत. जगतच त्यांनी निर्माण केलं, मग ते काय करू शकत नाहीत, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून असे समर्थ श्री गुरु जर आपल्या पाठीमागे असतील तर मग इतरांची त्यांनी मोजदाद करण्याची काय आवश्यकता आहे. श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा, ते मागे कधी राहतील. पाठीराखा म्हणजे पाठराखण करणारा त्यांनी श्री गुरु आहे. मागे कधी उभे राहतील तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण कायमस्वरूपी त्यांना आपल्या समोर ठेवू तेव्हा ते आपल्या मागे उभे राहतील. नाही कळाल तुम्हाला, कळण्यासारखा मुद्दा सांगतोय. ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर फक्त तेच असतील त्यावेळी ते आपल्या मागे उभे राहतील. नाही तर कधी मध्ये जर आपण त्यांनी असलो ना की मग ते सुद्धा कधी मध्ये करू शकतात, सांगता येत नाही काही. म्हणून त्यांनी आपलं कधी मध्ये चिंतन नसलं पाहिजे. आपलं चिंतन सुद्धा सदैव सतर्कपणे असलं पाहिजे. ते कायमस्वरूपी आपल्या समोर असतील तर मग मात्र आपली कायमस्वरूपी पाठराखण करतील. हा महत्वाचाच मुद्दा आहे महाराज. पण श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा, श्री गुरु पण कृपा करतात. केव्हा कृपा करतात, त्यांच्या कृपेने त्यांनी काय होत नाही मला तुम्ही सांगा. जगाचा मालक पाय दाबायला आला महाराज. कोणाचे, सांदीपनी ऋषींचे. वशिष्ठ ऋषीचे रामाने पाय दाबले, सांदीपनी ऋषीचे कृष्णाने पाय दाबले. काय गरज होती पाय दाबायची, त्याचं कारण ते सांदीपनी ऋषी त्यांच्या गुरुची भक्ती करीत होते. ते गुरु भक्त होते. म्हणून त्यांनी गुरुजीने एकदा परीक्षा पाहिली, बरीच हानमार केली, हाकलून द्यायचा प्रयत्न केला, गेले नाहीत महाराज आश्रमातून, तरी पाय दाबीत राहिले. रात्री 2 वाजता त्यांनी पाय दाबीत होते.
आणि गुरुजींना जाग आली. जाग आले म्हणाले संदीपनी अजून पाय दाबतो. हो म्हणे महाराज तुम्ही कुठं थांबा म्हणले. म्हणून मी आपला पाय दाबीतच राहिलो. गुरुजींना आश्चर्य वाटलं. त्याला 2-2 दिवस मी उपाशी ठेवलं, त्याला हानमार केली, काय त्याला काय काय नाही त्रास दिला, शिव्या दिल्या, हाकलून दिलं. त्यांनी एवढं सगळं केलं तरी हा पाय दाबतोय. उठून बसले आणि उठून बसल्यानंतर त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीने पाहिलं आणि पाहून त्यांनी म्हणले बाळा एवढा तुझा छळ केला तरी सुद्धा पाय त्यांनी दाबतोस, काय देऊ तुला, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, जा मी तुला आशीर्वाद देतो. जशी आज तू माझी त्यांनी सेवा करतोयस, पाय दाबतोयस ना, एक दिवशी जगाचा मालक येईल आणि तुझे पाय दाबील. असे त्यांनी महाराज त्या श्रीगुरूंचा त्यांनी शब्द मुखातून बाहेर पडले आणि श्रीगुरूंचा शब्द खरा करण्याकरिता जगाच्या मालकाला सांदीपनीचे पाय दाबायला यावं लागलं. म्हणून श्रीगुरू एवढे समर्थ असतात महाराज. मग त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला की देवाला सुद्धा खरा करावा लागतो. म्हणून त्यांनी असे श्रीगुरू जर जीवनामध्ये सापडले, तुमच्या माहिती करता सांगतो, एखादा देव जर रुसला आणि त्याने जर आपल्याकडून तोंड फिरवलं आणि श्रीगुरू जर प्रसन्न असले तर किती देव रुसले तरी काही फरक पडत नाही महाराज. हा महत्वाचा विचार. पण गुरु जर रुसले आणि 1000 देव जमा करून आणले, देवांच्या विनवण्या केल्या की यांचा रुसवा काढा, कोणताच देव रुसवा काढू शकत नाही. म्हणून त्यांनी कोणत्याच देवाला प्रसन्न केल्याने श्रीगुरू प्रसन्न व्हायचे नाहीत, पण श्रीगुरूंना प्रसन्न करून घेतल्याने सगळे देव प्रसन्न होतील. एवढं सामर्थ्य श्रीगुरूंचं आहे. पण एवढे समर्थ असणारे श्रीगुरू सारेखा, असा श्रीगुरू सारेखा असता पाठीराखा, पाठराखण करणारा असताना इतरांचा लेखा कोण करी, बाकीच्यांचा त्यांनी लेखा करण्याची गरज काय आहे. पण त्या श्रीगुरूंना आपण काय म्हणतो, श्री स्वामी समर्थ. समर्थ शब्दाचा अर्थ काय होतो, सगळं काही करण्याकरिता समर्थ. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून समर्थ आहे तेच श्री हरी आहेत, तेच त्यांनी भगवान शिव आहेत, तेच जगदंबेच्या रूपात आहेत, म्हणून तेच त्यांनी सर्वस्व झालेले आहेत, म्हणून ते समर्थ आहेत महाराज. श्री शब्दाचा अर्थ होतो अशा पद्धतीने भगवती. प्रत्येकाच्या नावासमोर श्री लावलं जातं ना, श्री अमुक धमुक फलाने. का बरं श्री लावतात सगळ्यांच्या समोर? श्री म्हणजे आत्मशक्ती. श्री म्हणजे काय? आत्मशक्ती. म्हणून त्यांनी आत्मशक्तीला श्री असं म्हणत असतात. पण आपल्या सगळ्यांच्या मध्ये आत्मा आहे. आपण हालचाल करतो, तुम्ही माझ्याकडे पाहता, तुम्हाला शब्द ऐकू येतात, हे सगळं होतं कशामुळे होतं? आत्मचैतन्यामुळे होतं. ते आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या समोर श्री असा शब्द लावला जातो. म्हणजे श्री म्हणण्याचं तात्पर्य ती शक्ती आहे. पण ती शक्ती स्वामी रूपाने त्यांनी समर्थ होऊन आपल्या समोर प्रगट झालेली आहे. नाही कळलं तुम्हाला? जगताला चालवणारी असणारी जी शक्ती ती स्वामींच्या रूपाने समर्थ होऊन आपल्या समोर प्रगट झालेले, म्हणून श्री स्वामी समर्थ हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. आपण रोज श्री स्वामी समर्थ त्यांनी म्हणतो, पण का श्री स्वामी समर्थ म्हणावं? विश्वाला चालवणारी ती शक्ती म्हणजे श्री, आणि ती श्री रूपी शक्ती आणि स्वामी महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाली आणि सगळे कार्य करण्याकरिता, भक्तांना सांभाळण्याकरिता समर्थ रूपाने आपल्या जवळ येऊन त्यांनी बसलेली आहे, म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणत जायचा हा त्यातला भाव आहे. पण असे असणारे श्री स्वामी समर्थ रूपी श्री गुरु आपली पाठराखण करतात. ते स्वतःच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचे शब्द आहेत. म्हणून श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. आता बाकीचे सगळे पाहण्याची काय आवश्यकता आहे? पण तेच अतिशय महत्वाचे आहेत. हा महत्वाचा विचार. आपण जरी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने आम्ही जरी कीर्तन करीत असलो तरी आमच्या परमार्थाची सुरुवात सुद्धा स्वामी समर्थ केंद्रातूनच झाली महाराज. म्हणजे तिकडे श्रीगोंदा तालुक्यामध्ये वांगदरी नावाचं गाव आहे. तिथं त्यांनी बाळासाहेब झेलकर म्हणून दिंडोरी प्रणित केंद्र अशा पद्धतीने चालवतात. तर त्यांच्याकडे त्यांनी मला सुरुवातीला जाऊन काही कारण असतं मग त्या जाण्याचा प्रसंग आला. मग त्यांनी सांगितलं 12 लाख श्री स्वामी समर्थ जप करा, 6 लाख गायत्री मंत्राचा जप करा, अशी त्यांनी सेवा दिली. आणि मग जे त्यांनी 2 महिन्यापासून औषध पाणी घेऊन आजार बरा होत नव्हता, तो 6 दिवसातच निर्मूळ झाला, कायमचाच निघून गेला. असं त्यांनी मला प्रत्यक्ष घडलं. आणि म्हणून एवढा छंद स्वामी महाराजांचा लागला की त्यांनीच ओढून घेतलं, खेचून घेतलं. मग परमार्थात त्यांनी पदार्पण झालं. पण मग काय करायचं? मग त्यांच्यासारखेच दिसणारे त्यांनी श्री गुरु स्वामी लखनगिरीजी महाराज कोपरगावला राहत होते. आमचे हुबेहूब स्वामी महाराजांचा फोटो बाजूला करायचा, त्यांना बसवायचं, असेच होते महाराज. मी त्यांना उघडं करून त्यांनी महाराज ते असं पूर्ण लंगोट लावून, ते संन्याशीच होते, लंगोट लावून त्यांनी सिद्धासनात बसून फोटो काढला होता. हुबेहूब स्वामी महाराजांसारखे त्यांनी दिसत होते. म्हणून अशा पद्धतीने त्यांनीच मार्ग दाखवला. ते त्यांनी पंढरीची वारी करीत होते. संन्याशी होते, पण निपट निरंजनला राहायचे संभाजीनगरला. तिथून 48 वाऱ्या त्यांनी पंढरपूरच्या केल्या होत्या. मग त्यांच्यामुळे हे वारकरी संप्रदायाचं त्यांनी तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी वाच, अमुकर, हे सगळं त्यांनी तिथून पुढे सुरू झालं. म्हणजे त्यांनी मूळ सुरुवात मात्र स्वामी महाराजांपासून अशा पद्धतीने झाली. म्हणून त्यांनीच सगळं काही दिलेलं आहे. ते श्रीकृष्ण आहेत महाराज. त्यांच्या खाली स्पष्ट शब्द लिहिले, अननिश्चंत यंतो माम हे जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हे वाक्य कोणाचं? श्रीकृष्ण परमात्म्याचं. आणि आपण लिहितो कुठे? स्वामी महाराजांच्या जवळ. का बरं? अहो तो श्रीकृष्ण स्वामी महाराजांच्या रूपाने बसलेला आहे.
हा महत्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. मग त्यांनी या सगळ्या देवतांचा अंतर्भाव त्यांच्यामध्ये होतो. मग ते जर एवढे समर्थ आहेत आणि आपण जर समर्थाचे लेकर आहोत, मग समर्थाच्या लेकरांना किंवा समर्थाच्या परिवाराला किंवा समर्थाच्या पत्नीला लोकांकडे मागायला जायची आवश्यकता पडते का? नाही ना. तेच महाराज वर्णन करू. राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे. मनाची याची कांता काय भीक मागे, मनाचे आजोगे सिद्धी पावे. उदाहरण सांगितलं ज्ञानोबरायांनी. ते म्हणतात राजाची पत्नी काय लोकांकडे भीक मागायला जाईल का? तिला मनात आल्याबरोबर सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. म्हणजे काय समर्थाची कांता कोरांना मागे, हा महत्वाचा विचार आहे. समर्थाची असणारी पत्नी काय लोकांकडे कोरांना मागत फिरेल? पण तसं त्यांनी महाराज आपले श्री गुरु जर समर्थ असतील तर दारोदार हिंडायची आवश्यकता पडणार नाही. ते जागेवरच आपलं सर्व काही प्राप्त करून देतील. मग काय प्राप्त करून देतील? आपल्या मनात ज्या त्यांनी गोष्टी आहेत ना त्या सगळ्या त्यांनी प्राप्त करून देतील. आता आपलं मन फार खराब असतं महाराज. आता त्याला काय काय लागतं तुम्हाला काय सांगायचं. आता ते सगळ्यांकडे आहे. ते काय मी काय पोथीतलं थोडंच सांगतोय, प्रॅक्टिकलातलं आहे. सगळ्यांजवळ मन आहे आणि मनाला विचार कुठं कुठं घेऊन जातं. काय काय करीतो या मना, बरे हे नाही के नारायणा, करू नये त्याची करे विवंचना, नेव पतना दरिले. हे मन त्यांनी नाना संकटात त्यांनी घालतं महाराज. फार नाना संकटी नाचवी असं त्यांनी हे मन आहे महाराज. म्हणून विशेष असणारी ही मनाची स्थिती वर्णन करून सांगतात. 10 चंचल सांगितले. मनो मध करो मेघो, मानिनी मदनो मरुत, मा मधो मरकटो मत्स्यो, मकारा दश चंचला. या 10 चंचलात 1 नंबरचं मन आहे महाराज. हे आकळता येत नाही. अर्जुन भगवंताला म्हणतोय देवा हे चंचल हे मन कृष्ण परमार्थी बलवत दृढम तस्य हम निग्रहम मन्ये वायुरे वसु दुष्करम. वाऱ्याची मोड घालता येईल पण मनाला आवडता येत नाही देवा, असं मन भयंकर आहे. म्हणून त्यांनी गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगीत किंवा म्हणजे मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो अशी अनेक प्रमाण मला तुमच्या समोर सांगता येतील. हे मन जर आकळलं तर मनुष्य त्याने परमार्थ मागेल आणि जर मन आकळलं नाही तर संसारातच भटकत राहील. महाराज म्हणतात मनुराजा एक देहपुरी, असे नांदतू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र सहोदर भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनोने आलो या देशा, नाहीतरी होतो हिंडत देशा असं वर्णन करून सांगतात. मनानं कृपा केल्याशिवाय मनुष्य परमार्थात येत नाही. का सांगतो मी कशाकरिता? काय मागायचंय हे मनावर अवलंबून आहे. मन जर संसारानं बरबटलेलं असलं तर ते त्यांच्या पुढे गेल्यानंतर बायको मागेल, नाही तर लेकरं तरी मागेल, नाही तर संसार तरी मागेल, नाही तर धन तरी मागेल, संपत्ती तरी मागेल, प्रतिष्ठा तरी मागेल. हे संसारातलं मागणं सांगितलं नाही सगळं. असं मागणाऱ्या लोकांचा फार जास्त भरणा असतो. नको तसं म्हणल्यावर राग येईल एखाद्या माणसाला. पण काय करू मी तरी महत्वाचा विचार सांगतोय. संसार मागायला जाणाऱ्यांची यादी जास्त आहे पण त्याच्या विरुद्ध गोष्ट सांगतो. देवा हा संसाराचा पूर अंतःकरणातून ओसरून जाऊ दे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करे गा पांडुरंगा, शुद्ध रंग वा विरंगा. हा प्रपंच ओसरून जावा चित्तातून. देवा या संसाराच्या खटखटीतून बाजूला काढ, तुझ्या चरणांजवळ जागा दे, तुझं दर्शन मला प्राप्त करून दे, तुझा साक्षात्कार मला होऊ दे असं म्हणणारी मंडळी पण समाजात आहेत ना महाराज. हे परमार्थातलं मागणं आहे आणि आधीच जे सांगितलं ते संसारातलं मागणं आहे. काय मागायचं हे मनावर अवलंबून आहे. आपलं मन त्यावेळी कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग मन जर संसारात रंगलेलं असलं तर मग मात्र ते संसाराच्या मागण्या करीत राहतं. पण त्यांचं सामर्थ्य असं आहे जे संसार मागायला जातील त्याला संसारही देतात माणसं. हा महत्वाचा विचार आहे. आणि जे परमार्थ मागण्याकरिता जातील त्यांना परमार्थ पण प्राप्त करून देतात. म्हणून समर्थ आहे. हा महत्वाचा विचार. समर्थ असला पाहिजे देणारा. साखरे महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं होता.
एका बांधावर त्यांनी महाराज एक देव होता, असा बांधावरचा देव होता. आणि त्या बांधावरच्या देवाला याने सिंदूर लावला, नारळ फोडला, त्याची फार भक्ती केली 12 वर्ष. 12 वर्षानंतर देव प्रसन्न झाला. प्रसन्न झाला की देवाने विचारलं, भक्ता तुला काय पाहिजे सांग. भक्त म्हणला, हे बघ देवा, मला ना गावामध्ये शेतसारा वगैरे वसूल करायला जावं लागतंय. फार जुना काळ होता, फार फिरावं लागतं, पायी पायी फिरायला फार तांगड्या मोडून जातात. त्यापेक्षा त्यांनी जर एखादा घोडा असला तर मी घोड्यावर बसून त्यांनी चांगल्यापैकी चक्कर मारून येईन शेतसारा वसूल करायला. एखादा घोडा मला दे. देव खदखदून हसला. म्हणे का हसतो देवा? देव म्हणला, तुला घोडा देण्याचं सामर्थ्य जर माझ्यात असतं तर मी गाढवावर कशाला फिरलो असतो. तुम्हाला नाही कळालं का? म्हणजे तो गाढवावरचा देव होता. म्हणजे देवाला जर घोडा बसण्याकरिता नाही, तो भक्ताला कुठून घोडा आणून देईल? म्हणजे समर्थ कशाला म्हणायचं? सगळं काही देण्याचे सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याला समर्थ असं म्हणायचं. मग तुम्ही संसार मागायला गेले, ज्ञानोबरायांच्या समोर आणले का नारळ? बरं म्हणजे आता मला घंटी वाजली, थांबतोच मी आता, काय चिंता करू नका. हे बघा, ज्ञानोबरायांच्या समोर त्यांनी महाराज स्त्रीदेह होता. आणि स्त्रीदेह होता पण पुरुषाचे कपडे घातलेले होते. का तर तो राजा मारून टाकीन ते बाप. लांबलच कथा मला सगळी सांगायची नाही. म्हणून त्यांनी ते राजाला मुलीच होतो त्या सगळ्या. आणि आता राजाने फरमान काढलं, राणी गरोदर आहे, 9 मास पूर्ण झालेले आहेत. आणि आता जर मुलगी झाली आणि मुलगी झाल्याचा निरोप सांगण्याकरिता जी दाशी येईल तिलाच आधी मारीन. बरं, तिला मारल्यानंतर त्यांनी राणीला मारीन आणि जी मुलगी झाली तिला पण मारीन. आता 3 जीव जाणार की नाही मग मुलगी झाल्यावर? आणि कर्म धर्म सहयोगानं मुलगीच जाईल. आता काय करायचं? 3 मारण्यापेक्षा त्यांनी महाराज काहीतरी उपाय करावा. म्हणे युक्ती काढली. म्हणले त्यांनी, राजे महाराज तुम्हाला मुलगा झाला. लगेच मुलगा पाहायला निघाला. म्हणा तसं नाही, हा मुलगा जोपर्यंत 16 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं तोंड पाहायचं नाही. जर तोंड पाहिलं तर नवसा सायासाने झालेला मुलगा मरून जाईल. राजानं पथ्यच पाळलं महाराज. राजा म्हणला, बाळाचं तोंड पाहायचं नाही. सगळ्या नगरीत त्यांनी बातमी होती, मुलगा झाला. मग काय करायचं? मुलगी झाली होती पण मुलीला त्यांनी महाराज 16 वर्षाचं होत तर मुलाचेच कपडे घालत होते. मग 16 वर्षाचं झाल्यानंतर त्यांनी राजा तोंड पाहायला गेला. म्हणला, माझा मुलगा मोठा झाला, आता याचं लग्न करायचं. मुली बघा. आता कोण होती ती? मुलगी होती. मुली करताच मुली बघत होती. मग त्या मुलीने विचार केला, आता जर यांनी लग्न करून दिलं माझं तर काय घोटाळा होईल. म्हणून त्यांनी त्यापेक्षा थांबण्यापेक्षा निघून गेलेलं चांगलं. वडावर बसली मुलगी. म्हणजे मुलाचे कपडे घातले होते, जंगलात चालली होती. ज्ञानोबा आधी करून भावंड त्यांनी तीर्थयात्रा करायला गेले, समोरून आले. म्हणजे अशी पण आत्महत्याच करायची, मला साधू संतांच्या पाया तरी पडावं. पण पाया पडण्याकरिता ज्ञानोबरांच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, उठ राजपुत्रा. असं म्हणलं, रडायला तो डसा डसा. ज्ञानोबा म्हणले, का रडतोस राजपुत्रा? ती म्हणली, मी राजपुत्र नाही, राजकन्या आहे. कपडे जरी माझे पुरुषाचे असले तरी ज्ञानोबा म्हणले, चिंता करू नकोस, माझ्या मुखातून शब्द बाहेर पडलेत. उठ राजपुत्रा, तू निश्चित राजपुत्र झालेला आहेस, बघ जरा. तिचं शरीर बदललं महाराज. म्हणून त्यांनी महाराज, मग स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, जी निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, मेलेली माणसं जिवंत करणं. स्त्रीचा पुरुष करणं हे संसारातलं सांगतोय मी तुम्हाला. भिंत चालवणं, रेडा बोलवणं, हे संसारातल्या त्यांनी गोष्टी आहेत महाराज. फार महत्वाचा मुद्दा आहे. मग संसारातल्या जर गोष्टी प्राप्त करून देऊ शकतात तर परमार्थातलं काय देऊ शकत नाहीत, हे त्यांचं सामर्थ्य आहे महाराज. चालविली जड भिंती, हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून रेड्या मुखी वेद बोलवला, हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून यांच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे, हे समर्थ आहेत महाराज. त्यांचं काय सामर्थ्य आहे? त्यांच्या जवळ जाऊन बसलात की मनात जे येईल ते प्राप्त करून देतात. त्याच्याकरिता उदाहरण सांगतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू गेला सांग. किंवा अजून एक पाठ आहे, काय उन्हे त्याला सांगा जोजी, असे त्यांनी म्हणतात. काय वानू गेला म्हणजे काय मागायला जाईल? कल्पतरूच्या खाली बसला की त्यांनी कल्पतरू तळवटी. म्हणून त्यांनी असं अजून एक प्रमाणे मला आठवत नाही आता, फळे असं काहीतरी शब्द आहे त्याच्यात. म्हणून त्यांनी इच्छिलेली सगळी फळं त्यांनी कल्पतरू, कल्प शब्दाचा अर्थ होतो कल्पना. म्हणून कल्पना केल्याबरोबर प्राप्त करून देणारा जो वृक्ष त्याला कल्पतरू असं त्यांनी म्हणत असतात. म्हणून त्यांनी जसा कल्पतरू मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तसं यांच्या संगतीत फक्त जाऊन बसायचं, काही म्हणायचं नाही. हातात माळ घ्यायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं. दुखडं गायचं नाही, काही सांगायचं नाही, गाराणे त्यांनी गायचे नाहीत, काही त्यांनी सांगायचं नाही. त्यांना सगळं कळतं. सांगावं कोणाला लागतं? ज्याला कळत नाही त्याला. मग त्यांना काय कळत नाही? त्यांना सगळं काही कळतं. मग तुम्ही धर्मकार्य करत आहात की नाही? धर्मकार्य करत असताना धर्मकार्य करणाऱ्या लोकांनाच जास्त संकट असतात, फार खटखटी असतात. लोक काय अर्थ घेऊन थोडीच उभे असतात. ते काय सगळ्यांना त्यांचं महत्व कळतं मग सगळे लोक त्यांचं कौतुक करतात असं नाही. त्यांना फार संकटातून जावं लागतं. आणि खरं सांगू का, संकट सुद्धा हेच देतात.
तुम्हाला त्यांच्यावर आरोप करतो नाही आरोप करीत. अरे संकट आहेत म्हणून तर त्यांच्या पायाजवळ जास्त जाता येतं. प्रतिकूल परिस्थिती जर भक्ताच्या जीवनात निर्माण झाली की भक्त देवाच्या जास्त जवळ जातो. आणि सांसारिक माणसाच्या जीवनात जर संकट आले तर तो व्यसनात येऊन गटारात जाऊन पडतो. तो व्यसनी अशा पद्धतीने होतो. पारमार्थिक मनुष्य देवाच्या जास्त जवळ जातो. म्हणून देवाला आपल्याला जवळ घ्यायचं आहे असं समजावं जर संकट येत असतील तर म्हणून आपलं त्यांच्या चरणाजवळ राहायला जागा मिळते. काही सांगायचं नाही. ते समर्थ आहेत, त्यांना सगळं काय कळतं, ते सर्व काही करण्याकरिता तयार आहेत. म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायव नाही त्याला किंवा कायव आणू गेला सांगा जोजी काय त्यांनी महाराज त्याला कमी पडणार आहे त्याला सर्व काही प्राप्त होत असते. म्हणून महाराज कसं काय प्राप्त होतं मला उदाहरण सांगा. म्हणजे लोकांचं कशाला उदाहरण सांगू, मी माझंच उदाहरण सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात काय उदाहरण आहे तुमचं. माझे समर्थ असणारे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, त्या निवृत्तीनाथांची माझ्यावरती कृपा झाली आणि त्यांच्या कृपेने मी या भवसागरातून तरुण गेलो. अभंगाचं शेवटचं चाल नाही म्हणून देणार. विस्तार करायचा असलं तर करून घ्या असं म्हणणं होतं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. म्हणून त्यांनी मी तरलेलो आहे. लोकांची उदाहरणं कशाला सांगत बसू. माझ्याकडे बघा ज्ञानोबराय म्हणतात मी तरलो एकदा म्हणून थांबले नाही. निश्चयात्मक सांगण्याकरिता दुरुक्ती केली महाराज. तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. आता हा शब्द त्यांनी बरंच काय सांगणारा असतो. आता शब्द म्हणजे याच्या आधी बरंच काय झालेलं आहे. मग काय काय झालेलं आहे. माझ्या श्री गुरूंनी माझ्यावर कृपा केली. आता माझ्यावर कृपा झाली. मग त्यांच्या कृपेने त्यांनी मला सर्व काही प्राप्त झालं. आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरूंच्या कृपेने त्यांनी मला मी उद्धरून गेलो. गुरु कृपेशिवाय त्यांनी उद्धरून जाताच येत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे जीवनामध्ये श्री गुरु फार महत्वाचे असतात. बरेच लोक म्हणतात गुरु करायची काय आवश्यकता आहे, पण तसं नाही. श्री गुरूंची फार त्यांनी आवश्यकता आहे. श्री गुरु शिवाय त्यांनी भवनदीतून तरुण जाता येत नाही. म्हणून श्री गुरु समर्थ त्यांनी आहेत. त्यांची शरणागती केली पाहिजे. ते आपल्याला तारुण्यातील असं माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. मला बोलायची सवय आहे. निर्धारित वेळ संपून गेली. आता 5-10 मिनिटं जास्त झाले. आता 1 वाजवल्यानंतर त्यांनी महाराज मग ते आणखी लांबच जाईल. म्हणून आता आपण थांबणं गरजेचं आहे. सेवा घडणं महत्वाचं होतं. मग ती अर्धा तास केली काय तासभर केली काय सेवाच आहे. पण ही सेवा स्वामी महाराजांची आपण या ठिकाणी केलेली आहे. सगळे संयोजक मंडळ सर्वांचं सहकार्य. एवढ्या जंगलात त्यांनी हे मंदिर तयार झालं. मला थोडं आश्चर्य वाटलं. घाट चढून आम्ही वरती आलो लगेच मंदिर दिसलं. मग गाव पण तिकडं लांब आहे. इकडं पण त्यांनी खालचं गाव पण लांब आहे. आणि इथं त्यांनी मंदिर तयार झालेलं आहे. असं त्या एकांत जरी असला तरी पण फार महत्वाचा त्यांनी मुद्दा आहे. त्यांचं जे चैतन्य आहे हे चैतन्य ते ज्या ठिकाणी वास्तव्य करतात की नाही विशेष रूपानं प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे विशेष रूपानं वास्तव्य करणं. ते नाहीत अशी जागा नाही, सगळ्या ठिकाणी आहेत. पण तुझं प्रतिष्ठा करून आपण विशेष त्यांना केलेलं आहे. ते विशेष रूपाने जिथं बसतात त्या सगळ्या परिसराला त्यांनी महाराज अतिशय आनंदी आणि सुखी करून टाकतात. मग या सगळ्या परिसरातल्या लोकांनी महाराजांना सहकार्य करून हे मंदिर या ठिकाणी तयार झालेलं आहे. जे मंडळी त्यांना सहकार्य करतील या ठिकाणी सेवा करतील त्या सगळ्यांना सुखरूप करून टाकतील स्वामी महाराज.
हा त्यांचा स्वभाव आहे महाराज. ते कोणाचं ऊन ठेवत नाहीत. जे जे त्यांची सेवा करतात त्यांना भरभरून त्यांनी देतात. पण आपलं मन कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्या मनाला संसार जर आवडत असला संसार पण देतील. आपल्या मनाला जर मोक्ष आवडत असला, परमार्थ आवडत असला, परमार्थ पण देतील. आपण काय मागायचं हे आपल्या मनावर अवलंबून आहे. ते मात्र समर्थ आहेत. म्हणून समर्थपणा त्यांनी त्यांच्याजवळ त्यांनी असल्या कारणाने ते सर्व काही देण्याकरिता तयार आहेत असा त्यातला भाव आहे. असो म्हणून त्यांनी असे समर्थ असणारे श्री गुरु संत आहेत. म्हणून त्या सगळ्या संतांचं त्यांनी आपण चिंतन करूया. आता दिंड्या निघालेल्या आहेत. वारकरी पंढरपूरला निघाले. तुम्ही म्हणा मग तुम्हीच कसं काही राहिले. आम्ही 2-3 प्रस्थान करून आलो. आम्ही रथयात्रा घेऊन गेलो पंढरपूरला. शंकराचार्यांची नगर प्रदक्षिणा झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं, चंद्रभागेचं स्नान झालं, कीर्तन झाले, सगळ्या गर्दीच्या आत सगळं आटपून आलो ना. आता ऐन वेळेला पुन्हा त्यांनी महाराज अशा पद्धतीने आम्ही जाऊ आता वारीच्या वेळेला दशमीला म्हणून अशा पद्धतीनं वारी पण त्यांनी घडेल. पण सगळी गर्दी होण्याच्या आत त्यांनी रथयात्रा करून आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन. आणि हे वारकरी पण आता ढळतीलच मला असं वाटतं. आकारात दिसतात. पण अशा पद्धतीने पंढरीची वारी ज्ञानोबराय तुकोबराय पंढरीला त्यांनी गेलेले आहेत. त्यांच्यावर लाखो वारकरी अशा पद्धतीने प्रवास करत आहेत. पूर्वी नव्हते एवढे वारकरी, आता फार वारकरी झाले महाराज. म्हणजे मला ते तुकोबरायांची पालखी जाते ना, त्यांचे तुकोबरायांचे वंशज मोरे महाराज, माणिक महाराज मोरे ना माहिती आहे. मग ते त्यांनी अशा पद्धतीनं एक दिवशी बोलता बोलता म्हणले, ते म्हणले आम्ही ज्या वेळेला सुरुवातीला दिंडीत जायला लागलो त्यावेळेला तुकोबरायांच्या पालखीबरोबर फक्त 500 लोक होते. किती 500 लोक होते. आता त्यांचं वय फार तर फार 65 वर्षाचं असेल जे मला सांगत होते त्यांचं. आणि 15 वर्षाच्या वयात त्यांनी वारी सुरू केली असावी. म्हणजे किती वर्ष झाल्या घटनेला? 50 वर्ष झाले. 50 वर्षापूर्वी तुकोबरायांच्या सोहळ्याबरोबर फक्त 500 लोक होते. आणि आज जर पाहिलं तर तुकोबरायांच्या सोहळ्याबरोबर 5 लाख लोक आहेत. 500चे किती झाले? 5 लाख झाले. एवढे लोक त्यांनी सोहळ्याबरोबर चालतात. म्हणजे किती वारकरी वाढले? फार वारकरी वाढले. तरी पण माझ्या धर्माला त्यांनी अशी उतरती कळाय काय सांगायचं. एवढे वारकरी झाले, एवढे बुवा झाले, मरणा मातीचे कितीतरी रेलचेल झाले महाराज सगळे. पण धर्म मात्र पायाखाली तोडवला जातो. जे उठतं ते धर्माला टिचक्या मारते. जे उठतं ते ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या संतांच्या धर्माच्या विरोधात त्यांनी बोलतं. एवढे 5-5 लाख काय कामाचे आहेत महाराज? हे फक्त दिसाय करतात आहे. सगळे दिसतात मात्र एवढी गोष्ट खरी आहे. धर्माची कोणाला चाड नाही. पूर्वीच्या काळात एवढे कीर्तनकार नव्हते. बरंच कीर्तनकार धरून आणायचा. बरं त्याला त्यांनी महाराज विनवण्या करून दाबून धरायचा. पाठचा काकडा त्यांनीच करायचा. त्याच्यानंतर ते विष्णू सहस्रनाम त्यांनीच म्हणायचं. त्याच्यानंतर पारायण सुद्धा त्यांनीच करायचं. ते सगळं झाल्यानंतर गाथा भजन त्यांनीच करायचं. संध्याकाळचं प्रवचन त्यांनीच करायचं. हरिपाठाला विना त्यांनीच घ्यायचा. रात्रीचे कीर्तन त्यांनीच करायचं. आणि जागर करून मग झोपायचं. आणि किती वेळ झोपायचं? अर्धा पाऊण तास, 2 तास झोपला की बरोबर उठलात काकड्याला. एकच महाराज बळत दाबून धरायचं. तुम्हाला आठवत असेल जुन्या काळात महाराज तर भेटत नव्हते. आता एवढे झाले महाराज, किती आणायचे गोळा करून. आणि तरी पण परमार्थ मात्र कोणाच्या पोटात शिरत नाही. त्याचं एकमेव कारण आहे कली. तुम्हाला चांगला सांगत होता आणि घुसला दुसरीकडेच. तसं नाही. पण हे पण चित्र डोळ्यापुढे दिसलं पाहिजे ना महाराज. सात्विकता टिकली पाहिजे, प्रेम आदर भाव टिकला पाहिजे, परमार्थ टिकला पाहिजे. निवड देखावा करण्यात काय तात्पर्य आहे? तो देखावा जास्त झाला म्हणून आम्ही आधी जातो आणि जाऊन चक्कर मारून येतो. हे सांगण्याकरिता एवढं सगळं सांगायचं वरेले असू द्या. पण झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून मोठ्या प्रेमानं संतांचं नामस्मरण करूया. ते कसं? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. स्वामी महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. तासभर बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. पुनवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसले आहेत, मोठ्या मनाने श्रवण करत आहेत. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. वेळात वेळ काढून ही मंडळी मला घेण्याकरिता आली. फार वेळ त्यांनी दिला. सकाळीच तिथं पोहोचले संत पंढरीत. म्हणून तिथून त्यांनी महाराज आम्ही 10:30 पर्यंत तिथे येऊ शकलो. त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. ही महाराज मंडळी 8 तास करतात. त्यांचा काही स्वार्थ नाही महाराज. जर स्वार्थ पण दिसतो, काहीतरी जमा करायचं असलं तर मग काय, मग प्रपंच केला असता, बायको केली असती, सगळं त्यांनी घरदार मांडलं असतं, मग सगळं त्यांनी महाराज झालं असतं. काय स्वार्थ त्याच्यात असेल? काही स्वार्थ नाही. सगळ्या लोकांची सेवा घडावी, सगळ्या लोकांची त्यांनी प्रपंच मार्गी लागावी, सगळ्या लोकांना त्यांनी परमार्थ घडावा, असाच अट्टहास आहे. त्याच्याकरिताच त्यांनी अट्टहास करत आहेत. म्हणून त्यांनी एवढा अट्टहास करतात. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत म्हणून अशा पद्धतीने ते सेवा करतात. त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहावी.
अशी सदिच्छा स्वामी महाराजांच्या समोर त्यांनी व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. चाल झालीच आहे सगळे करूया आणि एकदा निरोप सांगतो. फक्त संत पंढरी बघण्याकरिता या. याच्या आधी पण तुम्हाला निरोप त्यांनी भेटला असेल. या परिसरात कीर्तनाला त्यांनी महाराजांकडे कीर्तन येणं झालं होतं. नांदूरमध्ये सगळे तुम्ही असाल कदाचित त्यावेळेला. म्हणून अशा पद्धतीने संत पंढरी म्हणजे नगरच्या जवळ 10-15 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू आणि पिंपळनेर हे वारकरी संप्रदायाचे 5 ठिकाणी एकत्र जशीचे तसे तयार होत आहेत. पांडुरंगाच्या मंदिराचा कळस झालाय, ज्ञानोबारांचं मंदिर तयार झालंय, तुकोबारांच्या मंदिराचं फाउंडेशन झालंय आणि सगळे संत गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज सगळे संत एकत्र आहे. सगळ्यांची मंदिर आहे. महिपती महाराजांचं स्वतंत्र मंदिर आहे, बहिणाबाईंचं स्वतंत्र मंदिर आहे. अशी मंदिरं त्यांनी त्याच्यामध्ये अष्टविनायक आहेत, त्याच्यात 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यात 3.5 शक्तिपीठ आहेत. हे सगळं एकत्र त्याचं नावच संत पंढरी आहे. म्हणून त्यांनी मुख्य असणारं संतपीठमध्ये पूर्व संतांचं त्यांनी असेल असं त्यांनी सुंदर वास्तू तयार होते आहे. तिथं गुरुकुल त्यातला मुख्य असणारा उपक्रम आहे. धर्मशिक्षण देण्याकरिता असा 8 तास त्यांनी होतोय. जवळजवळ 30 कोटी रुपयाचा असणारा प्रकल्प आहे आणि मोठा प्रकल्प 9 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी घडतोय. आपण सर्वांनी ते प्रकल्प त्यांनी पाहण्याकरिता या. तिथं त्यांनी वैशाख शुद्ध पंचमीला वारी भरते. आता वारी भरली होती. जवळजवळ 150 गावच्या लोकांनी हजेरी लावली. आमच्याकडे नोंद असते की नाही वही, काही दिंडीच्या स्वरूपात आली होती, काही 10-15 त्यांनी त्यांच्या गाडीत बसून आले होते. पण आम्ही त्यांना दिंड्याच म्हणतो. पण 150 दिंड्या जवळजवळ अशा पद्धतीने आल्या. लोकांनी हजेरी लावली. दरवर्षी त्यांनी भरपूर समाज त्यांनी जमतो. आपणही वारीच्या काळात या मध्यंतरीच्या काळामध्ये पाहण्याकरिता आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा निरोप त्यांनी सांगून या ठिकाणी थांबतो. मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसं हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय कोडी दे कुडी दे देवा कोडी वत्तरी क्षमा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार निपुणा क्षमा महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वराला पाया पैसा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.